धुळ्याच्या दिशेनं दारूची तस्करी करणाऱ्या कंटेनरचा सिनेस्टाईल पाठलाग करून नरडाणा पोलिसांनी दारू तस्करी रोखली आहे। या प्रकरणी कंटेनर वाहनासह विविध कंपनीच्या विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करत 65,29,200 रुपये किमतीचा मुद्देमाल नरडाणा पोलिसांनी जप्त केला। मात्र वाहनाचा चालक यावेळी फरार होण्यात यशस्वी झालाय। नरडाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंदोरहून धुळ्याच्या दिशेनं विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक HR56 C9996 येत असल्याची गुप्त माहिती नरडाणा पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दबाशी फाट्याजवळ सापळा रचत वाहनाला यावेळी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र चालकानं वाहन न थांबवता आणखी वेगानं वाहन चालवलं। यामुळे नरडाणा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत हे वाहन पकडलं। मात्र तत्पूर्वी पोलीस येण्याच्या आधी चालक वाहन सोडून फरार झाला। सदरचा माल कुठून आणला गेला आणि कुठे चालला होता याचा पुढील तपास पोलीस करतात। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये नरडाणा पोलिसांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नरडाणा।